नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे MCQ प्रश्न घेणार आहोत. कारण परीक्षेसाठी मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचा सराव हा केला पाहिजे. तर आजच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणाच्या महत्त्वाच्या घटकांवरती प्रश्न घेतलेले आहेत आणि त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण व काही प्रश्नांसाठी ट्रिक्स कशा वापरायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायचा आहे. तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, रामने आंबा खाल्ला या वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे. तर रामने आंबा खाल्ला हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये प्रथम आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद या गोष्टी माहिती असायला पाहिजे. तर राम हे काय आहे या वाक्यामध्ये कर्ता आहे आणि आंबा कर्म, खाल्ला हे काय आहे क्रियापद आहे. तर कर्ता कसा ओळखायचा, तर क्रियापदाला नारा नारी हे जे प्रत्यय लावले आणि प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता मिळतो. तर खाणारा कोण आहे, तर खाणारा राम आहे आणि खाण्याची क्रिया कोणावर झाली तर आंब्यावर झाली, म्हणून हे काय आहे कर्म आहे. तर आता इथे कर्त्याच्या वचन लिंगानुसार जर क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. तर इथे राम आहे तर रामच्या जागी जर आपण लिंग बदललं, राधाने आंबा खाल्ला, तर कर्त्याच्या लिंग वचनानुसार इथे क्रियापदामध्ये कोणताच बदल होत नाही. तर आता इथे कर्म आहे तर कर्माच्या लिंग वचनानुसार जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर ते वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे. आता समजा इथे आपण आंबा हे कर्म आहे आणि ते जर बदलून चिंच केलं तर काय होणार आहे, रामने चिंच खाल्ली, म्हणजे क्रियापदामध्ये इथं खाल्ला तर खाल्ली झालं असं रूप बदललं. म्हणून कर्माच्या लिंग वचनानुसार जर क्रियापद बदलत असेल तर तो काय असतो कर्मणी प्रयोग आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर आता इथे आपल्याला परीक्षेमध्ये इतका टाइम नसतो लिंग वचन बदलायला, तर त्यासाठी एक ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे कर्मणी प्रयोग ओळखण्याची. तर कर्मणी प्रयोगाचं वाक्य हे नेहमी काय असतं भूतकाळात दिलेलं असतं आणि कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय कधीच नसतो. कर्मणी प्रयोग ओळखण्याची ट्रिक्स काय आहे, तर वाक्य हे भूतकाळामध्ये असतं, कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो, कर्माला कधीच प्रत्यय लागलेला नसतो. हे जे दोन गोष्टी आहेत ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. यावरून तुम्ही 2 ते 3 सेकंदामध्ये प्रयोगाचं वाक्य हे ओळखू शकता. प्रश्न दुसरा आहे, मुलांनी शांत बसावे या वाक्याचा प्रयोग कोणता आहे. तर मुलांनी शांत बसावे, तर या वाक्यामध्ये कर्ता हा मुलांनी आहे म्हणून कर्त्याला नी हे प्रत्यय लागलेला आहे आणि वाक्य हे काय आहे अकर्मक आहे, म्हणजे ह्या वाक्यामध्ये कर्म नाही, फक्त काय आहे कर्ता आहे. तर कर्त्याला नी हा प्रत्यय आहे, वाक्य अकर्मक आहे आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी आहे, म्हणजे बसावे आहे, एकारांत आहे, म्हणून हा भावे प्रयोग आहे. तर भावे प्रयोग ओळखण्याची खूण काय असते, तर कर्ता जर असेल तर कर्त्याला प्रत्यय असतो, कर्म असेल तर कर्माला सुद्धा प्रत्यय असतो आणि क्रियापद हे एकारांत असावे, म्हणजेच बसावे या प्रकारचे, बसावे, करावे या प्रकारचे हे क्रियापद असतात. त्यावरून काय ओळखायचा भावे प्रयोग ओळखायचा. जर हे 2-3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपण भावे प्रयोग हा 3 ते 4 सेकंदामध्ये ओळखू शकतो. कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय दिलेला असतं आणि क्रियापद हे एकारांत असते. एवढ्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी भावे प्रयोग. पुढचा प्रश्न आहे, तो गाणे गातो या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर प्रयोग ओळखण्यासाठी प्रथम आपल्याला कर्ता, कर्म, क्रियापद हे ओळखून घ्यायचं असतं. तर ह्या वाक्यामध्ये कर्ता तो हा प्रथमा विभक्तीत आहे आणि त्यानुसार क्रियापद बदलते. तर आता आपण इथं कर्त्याच्या जागी जर ती घेतलं तर ती गाणे गाते, म्हणजे क्रियापदामध्ये बदल होतो, म्हणून हा काय आहे कर्तरी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोग ओळखण्याची ट्रिक्स काय आहे, तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय आलेला नसतो आणि कर्माला असतो किंवा नसतो आणि वाक्य हे कधीही वर्तमान काळामध्ये असते. कर्तरी प्रयोग ओळखण्यासाठी वाक्य हे वर्तमान काळामध्ये असते, कर्त्याला कधीही प्रत्यय आलेला नसतो, कर्माला असतो किंवा नसतो, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी कर्तरी प्रयोग. तर प्रयोग या घटकावरती परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो, म्हणून प्रयोग हा टॉपिक चांगल्या पद्धतीने करायचा आहे. तर शाळकरी मुलांनी मैदानावर कचरा गोळा केला या वाक्यामध्ये मुलांनी हे काय आहे कर्ता आहे आणि कचरा काय आहे हे
कर्म आहे. मुलांनी करता आणि कचरा हे काय आहे, कर्म आहे. तर इथे आपण जर कर्माच्या जागी जर पुस्तक जर घेतलं, याचं लिंग बदललं, तर शाळकरी मुलांनी मैदानावर पुस्तके गोळा केली, तर इथे काय होतं, क्रियापद हे बदलतं. कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलतं, म्हणून हा प्रयोग काय आहे, कर्मणी प्रयोग आहे. तर कर्मणी प्रयोग ओळखण्याची ट्रिक सांगितली ती तुम्हाला. तर वाक्य हे नेहमी भूतकाळात असते आणि कर्माला कधीही प्रत्यय आलेला नसतो, कर्त्याला प्रत्यय असतो, म्हणून हे वाक्य काय आहे, कर्मणी प्रयोगाचं आहे. पुढचं वाक्य आहे, रामाकडून रावण मारला गेला. या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर रामाकडून रावण मारला गेला या वाक्याचा प्रयोग आहे नवीन कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर नवीन कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा किंवा तो प्रयोग ओळखण्याची ट्रिक्स कोणती आहे, तर हा प्रयोग ओळखण्यासाठी यामध्ये आपण प्रथम कर्ता आणि कर्म ओळखून घ्यायचं. तर यामध्ये कर्ता राम आहे आणि कर्म रावण आहे. तर इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे मराठीत कर्त्याला कडून हे प्रत्यय लावून हा प्रयोग तयार केला जातो. तर कर्त्याला काय असतं, कडून हे प्रत्यय लावलेलं असतं, म्हणून ही ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे. कर्त्याला कडून हे प्रत्यय लावून नवीन कर्मणी प्रयोग तयार होतो, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नवीन कर्मणी प्रयोग. तर नवीन कर्मणी प्रयोगाला कर्मकर्तरी प्रयोग असंही म्हणतात. तर मराठी व्याकरणावरती विचारलेला प्रश्न आहे, सावळा ग रामचंद्र रत्नांचा पाळणा, यात कोणता अलंकार आहे. या वाक्यामध्ये रामचंद्र हे उपमेय आहे आणि उपमान काय आहे, तर रत्न आहे, म्हणून हे जे वाक्य आहे हे वाक्य रूपक अलंकाराचं आहे, कारण यात भेद न दाखवता ते एकच आहेत असे दर्शवलेले आहे. यामध्ये आपल्याला भेद न दाखवता एकच आहे असं जेव्हा ज्या वाक्यामध्ये किंवा ज्या पंक्तीमध्ये असतं तेव्हा तो रूपक अलंकार होतो. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचं उदाहरण आहे, झाले बहु होतील बहु पण या सम हाच, या ओळीतील अलंकार ओळखायचा आहे. तर ही जी ओळ आहे ह्या ओळीमध्ये जेव्हा उपमेयाला दुसरी कशाचीच उपमा देता येत नाही, म्हणून उपमेयाची तुलना उपमेयाशीच केली जाते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अनन्वय अलंकार. तर या अलंकाराचं आणखी जर एक उदाहरण घेतलं समजण्यासाठी, तर आईसारखी आईस म्हणजे आईसारखी दुसरी कोणीच असू शकत नाही या जगामध्ये, आईसारखी आई हीच असते. पुढचं उदाहरण आहे, गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. तर ह्या वाक्याचा अलंकार कोणता आहे, तर या वाक्यामध्ये अनुप्रास अलंकार आहे. तर अनुप्रास अलंकार कसा ओळखायचा, तर ज्या अलंकारामध्ये अक्षरांची पुनरावृत्ती होते तो अलंकार काय असतो, अनुप्रास अलंकार असतो. ही ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे. अक्षरांची पुनरावृत्ती होते ते वाक्य किंवा त्या पंक्ती या अनुप्रास अलंकाराच्या असतात. तर आता इथे ल आणि न या अक्षराची किंवा नादाची पुनरावृत्ती होऊन काव्याला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. टाकून ठेवलं, मामाजींची शेंडी झाली, सासूबाईंचं न्हाणं झालं, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, एशीपर्यंत ओघळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला. हे काय आहे, अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. पुढचं अलंकाराचं उदाहरण आहे, उदासीनता या ढगामागे दडला आहे सूर्य. यात निर्जीव वस्तूंना सजीवांसारखे वागवताना दाखवलेले आहे. तर हा अलंकार कोणता आहे, तर हा अलंकार आहे चेतना गुणोत्ती अलंकार. निसर्गातील निर्जीव किंवा अमानवी घटकांवर मानवी भावांचे किंवा कृतींचे आरोपण केले जाते तेव्हा चेतना गुणोत्ती अलंकार होतो. तर या अलंकाराचं एक उदाहरण जर आपण पाहिलं, चाफा चालेना चाफा बोलेना, हे जे उदाहरण आहे हे सुद्धा काय आहे, चेतना गुणोत्ती अलंकाराचं आहे. तर हा अलंकार लक्षात कसा ठेवायचा, तर निर्जीव गोष्टी या सजीवांप्रमाणेच कृती करतात या अलंकारामध्ये, या प्रकारे तो लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, मी पुस्तक वाचत असे, वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर या वाक्याचा काळ आहे रीती भूतकाळ. तर रीती भूतकाळ कसा ओळखायचा, तर भूतकाळात एखादी क्रिया सतत करण्याची रीत किंवा सवय होती हे दर्शवण्यासाठी वाचित असे हे संयुक्त क्रियापद वापरले आहे, म्हणून हा रीती भूतकाळ आहे. पुढचं वाक्य आहे, सूर्य पूर्वेला उगवतो. या वाक्याचा काळ कोणता आहे, तर बऱ्याच परीक्षांमध्ये हे वाक्य विचारलं जातं. तर या वाक्याचा काळ आहे साधा वर्तमान काळ. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.
त्रिकालबाधित सत्य किंवा नेहमीची घटना दर्शवण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. तर नेहमी लक्षात ठेवायचे, जे त्रिकालबाधित सत्य असतं किंवा नेहमीची घटना दर्शवण्यासाठी वर्तमान काळाचा उपयोग केला जातो, साध्या वर्तमान काळाचा. म्हणून सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्याचा काळ काय आहे? साधा वर्तमान काळ आहे. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. बऱ्याचशा परीक्षांमध्ये हे वाक्य आलेलं आहे. पुढचं वाक्य आहे, मुलांनी अभ्यास केला असेल. तर या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे? केला असेल. तर हे पूर्ण भविष्य काळाचं वाक्य आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पूर्ण भविष्यकाळ. तर भविष्य काळात क्रिया पूर्ण झाली असेल असा अंदाज वर्तवला आहे, म्हणून हा पूर्ण भविष्यकाळ आहे. तर मुलांनी अभ्यास केला असेल म्हणजे इथं आपल्याला क्रिया ही पूर्ण झालेली आहे असा आपण अंदाज वर्तवला आहे, म्हणून इथं भविष्यकाळाचं हे वाक्य आहे पूर्ण भविष्यकाळ. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, मी निबंध लिहित आहे. हा काळ कोणता आहे? तर मी निबंध लिहित आहे ही वर्तमान काळात क्रिया चालू आहे, म्हणून हा काय आहे? अपूर्ण वर्तमान काळ आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळ. चा प्रश्न आहे, जर पाऊस पडला तर पीक चांगले येईल. या वाक्यातून कोणत्या काळाचा संकेत मिळतो? जर पाऊस पडला तर पीक चांगले येईल. तर हे जे वाक्य आहे हे वाक्य भविष्य काळाचा संकेत देतं आपल्याला, म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे भविष्यकाळ. प्रश्न आहे, कमळ नयन या शब्दाचा समास ओळखा. तर कमळ नयन हा जो समास आहे तर त्याची जर आपण फोड केली तर कमळासारखे नयन ज्या समासात दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत आणि पूर्वपद उपमान व उत्तरपद उपमेय असते तो कर्मधारय समास असतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्मधारय समास. तर पुढचा प्रश्न आहे, गजानन या शब्दाचा समास कोणता आहे? तर गजानन या शब्दाची जर आपण फोड केली तर गजाचे आनन आहे ज्याला असा तो कोण आहे? गणपती आहे. या दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, म्हणून बहुव्रीही समास आहे हा. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, त्रिभुवन हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर त्रिभुवन हा शब्द द्विगु समासाचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, केवढी प्रचंड गर्दी आहे ही. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर हे वाक्य उद्गारवाचक वाक्य आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचं वाक्य आहे, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने खरे बोलावे. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर हे वाक्य मिश्र वाक्य आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. जेव्हा एक मुख्य वाक्य दुसऱ्या गौण वाक्याशी की या स्वरूपबोधक उभाणवयी अव्ययाने जोडले जाते तेव्हा ते काय असतं? मिश्र वाक्य असतं. तर मिश्र वाक्य आहे, मुलांनो रांगेत उभे राहा. या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर मुलांनो रांगेत उभे राहा हे जे वाक्य आहे हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, कारण क्रियापदाच्या रूपावरून राहा, आज्ञा, हुकूम किंवा उपदेशाचा बोध होतो, म्हणून हे काय आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. पुढचं वाक्य आहे, पाऊस पडला आणि वीज चमकली. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर हे जे वाक्य आहे हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. दोन प्रधान स्वतंत्र वाक्य आणि या समुच्चयबोधक उभयन्वयी अव्ययाने जोडलेले आहे, म्हणून हे वाक्य काय आहे? संयुक्त वाक्य आहे. पुढचं वाक्य आहे, आज मला काम करवते. हे वाक्य कोणत्या प्रकारच्या उपप्रकारात येईल? तर मला आज काम करवते हे जे वाक्य आहे हे वाक्य शक्य क्रियापद असलेले होकारार्थी वाक्य आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर करवते या क्रियापदातून कर्त्याची क्रिया करण्याची शक्यता व्यक्त होते, म्हणून वाक्य हे काय आहे? होकारार्थी शक्य क्रियापद आहे. तर पुढचा प्रश्न आहे, नदी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता आहे? तर नदीसाठी सरिता हा योग्य समानार्थी शब्द आहे. तर पुढचा शब्द आहे विद्युत. तर विद्युत या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर विद्युत म्हणजे काय आहे? तर सौदामिनी. पर्याय क्रमांक बी हा
प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढचा खूप महत्त्वाचा समानार्थी शब्द आहे खग या शब्दाचा अचूक अर्थ स्पष्ट करणारा समानार्थी शब्द कोणता आहे? तर खग म्हणजे काय आहे? पक्षी आहे। पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। ख म्हणजे आकाश आणि ग म्हणजे गमन करणारा म्हणजेच आकाशात उडणारा पक्षी, याला विहंग द्विज असेही म्हणतात। पुढचा शब्द आहे भ्रमर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर भ्रमर या शब्दासाठी भुंगा किंवा मिलिंद हे शब्द आहेत समानार्थी, म्हणून भ्रमरचा समानार्थी शब्द आहे मिलिंद या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। तर शशधर म्हणजे काय? तर शशधर म्हणजे चंद्र। अनल म्हणजे काय? तर अनल म्हणजे अग्नी आणि वारा म्हणजे काय? पवन। तर अश्व या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे। तर प्रश्न वाचताना खूप काळजीपूर्वक वाचायचा आहे, कारण असलेला आणि नसलेला आपलं कन्फ्यूज करून जातं, म्हणून आपलं इथे उत्तर चुकतो। तर आता इथे अश्व या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे। तर अश्वसाठी हय, वारू आणि तुरंग हे काय आहे? समानार्थी शब्द आहे, पण कुंजर हा शब्द समानार्थी शब्द अश्वासाठी नाहीये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न हे स्पष्टीकरणासहित आणि ट्रिक सहित घेतलेले आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।